कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुकडीकर आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे मृत्यूपूर्वीची घरघर की संजीवन. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 1 ते 10 वचन आणि आजचे विशेष वचन आहे इफिसकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असतानाही त्याने आपणास ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. A.W. टोझर 1897 ते 1963 एका महान संदेशाने सांगितले की आत्मिक मनुष्याची पहिली खूण ही आहे की तो आनंदी असण्यापेक्षा पवित्र असणे हीच त्याची तीव्र इच्छा असते. तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून आमचे पुनरुज्जीवन करीतोस. स्तोत्र 85:6. परंतु हर्षरूपी तैलाभ्यंग जे नीतिमत्वावर प्रेम करत नाहीत, स्वैराचाराचा ज्यांना वीट नाही व न्यायाची चाड नाही अशांवर होत नाही. इब्रिलोकासपत्र याचा 1ला अध्याय आणि 9वं वचन. संजीवन हे पापी तसेच पुनरुत्थित ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांच्याकरिता आहे. संजीवन हे अविश्वासणाऱ्यांसाठी नाही तर विश्वासणाऱ्यांकरिता देखील आहे. रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 8वं आणि 10वं वचन. 50वा दिवस पेंटिकॉस्ट हा फक्त त्याच्या शिष्यांकरिता, ख्रिस्ताचे अनुयायी व दास यांच्याकरिता होता. पवित्र आत्म्याचे दान हे ज्यांनी पश्चाताप केला आहे व ख्रिस्ताच्या अधिकारास व स्वामित्वास समर्पित झाले आहेत त्यांनाच आहे. प्रेषित याचा 2रा अध्याय आणि 38वं वचन. लोक फारच थोड्या वेळा आपल्या पातकांकरिता अश्रू ढाळतात. आपल्याला यशया, इर्मया, बाप्तिस्मा करणारे योहान, येशू ख्रिस्त, पौल व बर्नबा यासारखे पश्चाताप करण्याविषयी संदेश देणारे संदेष्टे पाहिजेत. प्रेषित याचा 13वा अध्याय आणि 1 वचन. जुन्या काळाप्रमाणे संजीवन प्राप्त होण्याकरिता त्या काळासारखाच पश्चाताप करण्याची गरज आहे.
संपत्ती व आरोग्य ह्या दुय्यम गोष्टी आहेत. ज्यांची आत्म्याची उन्नती होत नाही अशा लोकांसाठी शारीरिक व भौतिक उन्नतीबद्दल बोलणे देखील चुकीचे आहे. संत योहान जो संदेष्टा होता अगदी योग्य रीतीने म्हणाला, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो. 3 योहान याचा 2 अध्याय. ज्या पालकांना किंवा सुवार्तिकांना अंतःकरणपूर्वक वाटते की आपल्या मंडळीत संजीवन यावे, त्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मंडळीतील प्रत्येक सभासदाने खरोखर पश्चाताप केला आहे का व अंतःकरणपूर्वक विश्वास ठेवला आहे का हे पाहावे. प्रेते कधी पुनरुज्जीवित होतील का? आमच्यामध्ये कितीतरी लोक नामधारी व न तारलेले असे मंडळात आहेत. आमच्यात असे संदेष्टे पाहिजेत जे धीटपणे घोषणा करतील की आमचे सभासदत्व, प्रभुभोजन व लहान व मोठ्या व्यक्तींचा बाप्तिस्मा अशा शेकडो गोष्टी त्याचे तारण करू शकणार नाहीत. मत्तई याचा 3 अध्याय 8 आणि 9 वचन. त्यांनी पश्चाताप करावा आणि विश्वास ठेवावा. ज्यावेळी लोक उत्साहवर्धक संदेश ऐकतात किंवा उत्साहपूर्ण गाण्यांनी प्रभावित होतात, त्यावेळचा उत्साह पाहून तुम्ही समाधानी होऊ नये. संजीवन यापेक्षा अधिक असे आहे. हेजकेल संदेष्टाच्या शुष्क अस्थीच्या खोऱ्यातील दृष्टांतामध्ये हाडांची हालचाल थांबली असती तर सेवाकार्य संपले असते व हाडांचा ढिगाराच दिसला असता. पण जेव्हा देवाचे वचन मोठ्या धैर्याने व पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने सांगितले तेव्हा त्याचे मोठ्या सैन्याच्या फलटणीत रूपांतर झाले. हेजकेल याचा 37 अध्याय आणि 7 वचन. शुष्क हाडांचे मोठ्या सैन्याच्या फलटणीत रूपांतर झाले कारण त्याने देवाचे वचन मोठ्या धैर्याने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांगितले. वचन 10. अन्यथा ते संजीवन नसते तर नुसताच खडखडाट असता. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पायाशी येतो. आजच्या तुझ्या वचनाबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वरा, आम्ही आमच्या पापांबद्दल मनापासून पश्चाताप करावा आणि खरेपणाने तुझ्याकडे वळावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर आणि आम्हाला तू मदत कर. येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन.